महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आली आता आनंदाची मोठी बातमी। होय शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या बातमीची वाट पाहत होता तीच बातमी आता सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो आली आहे। म्हणजे की लक्षात घ्या, पंतप्रधान पीक विमा योजनेमधील जे काय रखडलेले दावे होते ते आज पूर्णतः मोकळे आणि मंजूर करण्यामध्ये आले। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून पीक विमा शेतकरी बांधवांनो रखडला होता। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय शेतकरी बांधवांनो जारी करण्यामध्ये आला। बघा, पीक विम्याची घोषणा देखील सरकारच्या माध्यमातून गेल्या कित्येक महिन्याभरापासून झाली होती, परंतु पीक विमा शेतकरी बांधवांना हा भेटला नव्हता। आता डायरेक्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रखडलेले दावे हे पूर्णपणे पीक विम्यासाठी मंजूर करण्यामध्ये आले आहेत। आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज खरोखर खुशखबर आहे। आजपासून थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। तुमच्या खात्यामध्ये जवळपास म्हणजेच की 50 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये एवढा मोठा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केला जात आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि मोठी खुशखबर आहे। बघा, गेल्या कित्येक दिवसाभरापासून तुम्ही बातमी ऐकत आलेला आहात, पीक विमा तुमच्या खात्यावरती आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा हा आला नव्हता। आज स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो निर्णय घेण्यामध्ये आला। होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खुशखबर तर आहे, परंतु पहा, एक समस्या देखील निर्माण झाली आहे। आज वितरण होणार, परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज वितरण केलं जाणार नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्षामध्ये घ्या। आता याचं नेमके काय कारण आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये याचं वितरण होणार नाही? तुम्हाला शेतकरी बांधवांनो चांगल्या प्रकारे माहीत आहे की डीबीटीला मर्यादा असतात। डीबीटी या प्रणालीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरण करतामध्ये येत नाही। बघा, या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो काही अडचणी येत असतात, त्यामुळे सरकारनं निर्णय घेतला की आज थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम पूर्णपणे जमा केली जाईल। आता पहा, या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,000 पेक्षाही अधिक पीक विमा रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आता 15,000 ही तर रक्कम थोडीच आहे, हे आम्हाला देखील माहीत आहे आणि तुम्हाला देखील माहीत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो हेक्टरी प्रमाणे काही शेतकरी बांधवांना 15,000 रुपये मिळेल, काहींना 17,000, काहींना 20,000 रुपये, असा वेगवेगळा पीक विमा शेतकरी बांधवांच्या नुकसानीवरती शेतकरी बांधवांच्या हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे। हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। बघा, आता काही शेतकरी बांधव चांगल्यापैकी पैसेवाले असतात, काही गरीब शेतकरी असतात, काहींची नुकसान जास्त झालेले अशा प्रकारे पीक विमा हा रक्कम वेगवेगळी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येणार आहे। आता लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, 15,000 रुपये हा पीक विमा एकदम छोट्या शेतकरी बांधवांना पीक विमा ही रक्कम मिळणार आहे। आणि पीक विमा जमा करण्याची माहिती सुद्धा कृषी विभागाकडून आज जारी करण्यामध्ये आली। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे बळीराजांचे अधिक प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, अशा सर्व बळीराजांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी निर्णय जारी करण्यामध्ये आला। बघा, लक्षामध्ये घ्या, पंतप्रधान पीक विमा योजना ही काय योजना आहे, यामध्ये आता एकही शेतकरी बांधव वंचित राहणार नाहीत, याचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे काळजी घेण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे। आज जे 14 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पुढील टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच येऊन जाईल, परंतु कोणते ते 14 जिल्हे आहेत ते आपण 14 जिल्हे पाहून घेऊया। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही हे देखील शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला।
त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया माहिती। नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आजपासूनच दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे। तर पहा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांची आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या नुकसानीप्रमाणे हेक्टरप्रमाणे काहींना 17,000 मिळेल, काहींना 15,000, काहींना 20,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा रक्कम ही राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती आहे जिल्हा चंद्रपूर। चंद्रपूर मधील शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती जिल्हा आहे जळगाव। जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। जळगाव जिल्ह्याचं सुद्धा यादीमध्ये नाव आलेलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असून आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही। जळगाव मधील सर्व शेतकरी बांधव असाल तर आता काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर जालना मधील शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची वाट पाहत असाल, जालनामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये जालना जिल्ह्यात सुद्धा नाव टाकलेलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो धुळेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। धुळेमध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंदूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अमरावती मधील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विम्याची वाट पाहत असाल तर आता ही तुमची वाट आणि प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची वाट पाहत असाल तर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतलेला असून तुमच्या अकोला जिल्ह्याचं सुद्धा नाव यादीमध्ये दिलेलं असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा खूप मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, धाराशिव मधील शेतकरी असाल तर आता धाराशिव जिल्ह्यात सुद्धा यादीमध्ये नाव आलेलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो लास्ट म्हणजे 14वा जिल्हा असणार आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा तुमच्या हेक्टर प्रमाणे पीक विमा रक्कम लवकरच जमा होण्यास सुरुवात करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।